वेलकम टू टेक्नो स्टडी चॅनल बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या टेक्नो स्टडी चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study FYGC, that is 11th physics, chapter 8, sound, part 6. Next point is Doppler effect. Doppler effect phenomenon was first identified in 1842 by Austrian physicist Christian Doppler. तर डॉपलर फेनॉमेनॉन जे आहे तर हे 1842 मध्ये सायंटिस्ट डॉपलर जे आहेत यांनी फर्स्ट हे शोधून काढलेलं आहे डॉपलर फेनॉमेनॉन. Doppler effect is the apparent change in frequency of sound due to relative motion between the source and listener. सोर्स आणि लिस्नर जे ह्या दोघांच्या मध्ये जे रिलेटिव्ह मोशन जे असते ह्या रिलेटिव्ह मोशनमुळं ती फ्रिक्वेन्सी जे आहे किंवा साऊंड जे आहे हा साऊंड आपल्याला ती फ्रिक्वेन्सी कमी किंवा जास्त झाल्यासारखी वाटते. ॲक्च्युली कमी किंवा जास्त होत नाही. तर ह्या दोन्ही सोर्स ऑफ साऊंड आणि सोर्स ऑफ साऊंड जे आहे आणखीन ऑब्झर्वर जे आहे लिस्नर जे आहे या दोघांच्या मधली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे ह्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटीमुळे हा बदल आपल्याला वाटतो भासतो. तर या ठिकाणी पहा ही कार गाडी आहे ह्याच्यावरती हॉर्न असेल हॉर्नचा साऊंड जे आहे हा साऊंड इथून जसं जसं ह्या ऑब्झर्वरकडे इथं ऑब्झर्वर आहे लिस्नर आहे ह्याच्याकडे जसं अप्रोचिंग होईल तशी फ्रिक्वेन्सी ज्यावेळी अप्रोचिंग असेल त्यावेळी फ्रिक्वेन्सी वाढल्यासारखी वाटते आणि ही कार ज्यावेळी ह्या ऑब्झर्वरपासून दूर जाईल त्यावेळी फ्रिक्वेन्सी कमी कमी झाल्यासारखी वाटते. हा जे कमी किंवा जास्त झाल्यासारखी वाटते ॲक्च्युली कमी किंवा जास्त होत नाही ही जी ॲपरंट चेंज आहे वाढते किंवा भासते यालाच हा डॉपलर इफेक्ट असे म्हणतात. डॉपलर इफेक्ट इज अ वेव्ह फेनॉमेनॉन. हा वेव्ह जे आहे तरंगचा फेनॉमेनॉन आहे. इट होल्ड्स फॉर साऊंड वेव्ह अँड ऑल्सो फॉर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. साऊंड वेव्ह आणखीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह दोन्ही वेव्ह मध्ये हा बदल घडून येतो. ज्यावेळी सोर्स आणखीन लिस्नर किंवा ऑब्झर्वर यामध्ये रिलेटिव्ह मोशन असेल त्यावेळी द चेंजेस इन फ्रिक्वेन्सी कॅन बी स्टडीड अंडर 3 डिफरंट कंडिशन्स. 3 डिफरंट कंडिशन मध्ये आपण ह्या फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज घडतो बदल घडतो तो 3 आपण वेगवेगळ्या पद्धतीने ह्याच्यामध्ये अभ्यास करू शकतो. त्यामध्ये पहिली पद्धत आहे व्हेन लिस्नर इज स्टेशनरी बट सोर्स इज मुव्हिंग. लिस्नर म्हणजे ऑब्झर्वर जे आहे जो निरीक्षण करणार आहे तो स्टेडी असेल कॉन्स्टंट असेल आणखीन सोर्स जे आहे सोर्स ऑफ साऊंड म्हणजे ज्याच्यामधून साऊंड वेव्ह बाहेर पडत असेल तो सोर्स जे आहे हा मोशनमध्ये असेल. किंवा वेन लिस्नर इज मुव्हिंग बट सोर्स इज स्टेशनरी ज्याच्यामधून साऊंड ज्यावेळी बाहेर पडतो तो सोर्स जे आहे तो स्टेडी असेल कॉन्स्टंट असेल आणखीन ऑब्झर्वर जे आहे लिस्नर जे आहे तो मूव्ह होत असेल. किंवा थर्ड जे आहे वेन लिस्नर अँड सोर्स बोथ आर मुव्हिंग दोन्ही पण ह्या ऑब्जेक्ट जे मूव्ह होत असतील ह्या 3 वेगवेगळ्या कंडिशनमध्ये आपण हा इफेक्ट जे आहे हा इफेक्ट आपण ऑब्झर्व करू शकतो. नेक्स्ट वन इज सोर्स मुव्हिंग अँड लिस्नर स्टेशनरी. तर डॉपलरचा परिणाम जे आहे डॉपलर इफेक्ट जे आपण 3 वेगवेगळ्या कंडिशनसाठी पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली कंडिशन आहे सोर्स ऑफ साऊंड जे हा सोर्स ऑफ साऊंड ज्याच्यामधून साऊंड बाहेर येतो तो मुव्हिंग असेल आणि ऑब्झर्वर आणि लिस्नर जे आहे किंवा स्टेशनरी असेल हा स्थिर असेल त्या कंडिशनमध्ये त्याला ॲपरंट फ्रिक्वेन्सी जे काय मिळाले ते आपण इथं कॅल्क्युलेशन करायचे आहे. Consider a source of sound S moving away from a stationary listener L with velocity Vs. आता डायग्राम मध्ये पहा हा L हा लिस्नर आहे स्टेडी आहे ऑब्झर्वर आहे तो स्थिर आहे तो मूव्ह होत नाही आणि सोर्स ऑफ साऊंड इथं आहे S म्हणलेला आहे सोर्स ऑफ साऊंड आणखीन तो D एवढ्या अंतरावरती आहे आणि सोर्स ऑफ साऊंड जे हा Vs इतक्या Vs जे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड सोर्स ऑफ साऊंड एवढ्या वेगाने तो मूव्ह होत आहे आणि तो ह्या लिस्नर पासून अवे मूव्ह होत आहे दूरवरती मूव्ह होत आहे दूरवरती जात आहे. स्पीड ऑफ साऊंड वेव्ह विथ रिस्पेक्ट टू द मीडियम इज व्ही विच इज ऑलवेज पॉझिटिव्ह. तर साऊंड जे इमिट होतो साऊंड स्पीड जे आहे साऊंड स्पीड व्ही आहे आणि ते ऑलवेज पॉझिटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू मीडियम. सपोज द लिस्नर युजेस अ डिटेक्टर फॉर काउंटिंग ईच वेव्ह क्रस्ट अँड रिचेस इट. तर ह्या लिस्नरने जर आपण असं कन्सिडर केलं की तो डिटेक्टर वापरलाय काउंटिंग डिटेक्टर आहे तो प्रत्येक वेव्हचं क्रस्ट आणि ट्रप जे काउंट करतोय असं आपण जर मानलं तर initially at t equals 0 source which is at
point S1 emits a crest when the distance d from the listener. सुरुवातीला आपण असं मानू की इथून जे साऊंड बाहेर पडलाय त्या साऊंडचे क्रस्ट इमिट झालेलं आहे आणि ज्यावेळी टाइम आपण 0 कन्सिडर करू तेव्हा क्रस्ट इमिट केलं आणखी हे क्रस्ट जे इमिट झाले हे डी एवढ्या अंतरावरती आहे. या लिस्नर पासून जस्ट क्रस्ट इमिट झाले टाइम 0 असते वेळी. आणखीन दिस क्रस्ट रिचेस द लिस्नर ॲट टाइम T1 इक्वल टू D by V. आता हे इमिट झालेलं क्रस्ट जे आहे ते T1 इतक्या टाइम नंतर ह्या लिस्नर पर्यंत पोहोचलंय असं आपण मानू. आणि तो टाइम जे आहे डिस्टन्स आपण व्हेलॉसिटी डिस्टन्स हे D आहे व्हेलॉसिटी V असल्यामुळे D by V हे T1 आलेलं आहे. टाइम रिक्वायर्ड टू रिच दिस फर्स्ट क्रस्ट टू लिस्नर. ह्या लिस्नर पर्यंत पहिलं क्रस्ट रिच होईपर्यंत लागणारा टाइम जे आहे T1 आहे. लेट T0 बी द टाइम पिरियड विच द waves are emitted. तर पुढची वेव्ह जे आहे T0 टाइम नंतर इमिट झाली असं आपण मानू. त्यावेळी thus the T equal to T0 the source moves the distance vs T0 and reaches the point S2. आता दुसरी वेव्ह जेव्हा इमिट झाली तेवढ्या वेव्ह मध्ये हा सोर्स पण मूव्ह होत आहे त्यामुळे सोर्स समजा आपण S1 पासून S2 पर्यंत मूव्ह झाला असं आपण मानलं. स्मॉल टी T0 इतक्या टाइम मध्ये S1 पासून S2 पर्यंत सोर्स मूव्ह झालेला आहे आणि ते सोर्स S1 पासून S2 मूव्ह झाल्यानंतर ते जे डिस्टन्स कव्हर झालंय सोर्सनं ते VS इंटू T0 इतकं डिस्टन्स कव्हर झालेलं आहे आणि आता सोर्स इथे S2 ठिकाणी आलेला आहे. Distance of S2 from the listener is D plus VS T0 when at S2 the source emits second crest. ज्यावेळी हा सोर्स इथं आलेला आहे S2 ठिकाणी ते हे डिस्टन्स जे आहे सुरुवातीपासून इथून जे S1 पर्यंत आहे D आणखीन S1 पासून S2 पर्यंत हे VS T0 तर टोटल डिस्टन्स D प्लस VS T0 आहे. ज्यावेळी हा S2 ला ठिकाणी सोर्स आहे त्यावेळी दिस क्रेस्ट रिचेस द लिस्नर ॲट. आता हे यावेळी इथं आल्यानंतर ह्या सोर्सनं जे काही क्रेस्ट इमिट केले तो ते क्रेस्ट त्या लिस्नर पर्यंत जायला लागणारा वेळ जे आहे तो T2 T0 त्याला इमिट व्हायला लागला टाइम प्लस ते क्रेस्ट त्या लिस्नर पर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ जे आहे डिस्टन्स अपॉन टाइम आहे. मग डिस्टन्स D प्लस VS T0 आहे इथं ऑलरेडी घेतलं आपण D प्लस VS T0 आणखी टाइम व्हेलॉसिटी जे आहे व्हेलॉसिटी V आहे डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी टाइम प्लस ते इमिट होण्यासाठी लागणारा वेळ जे आहे T0 टोटल T2 जे आहे T2 हा हे जे इमिट झालेलं क्रेस्ट जे आहे ह्या लिस्नर पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम जे आहे हे T2 इतका आहे. सिमिलरली ॲट टाइम P T0 म्हणजे आपण जनरली T0 साठी एक साठी घेतलं असं कोणतंही क्रेस्ट असेल हे नेक्स्ट क्रेस्ट थर्ड असेल फोर्थ असेल फिफ्थ असेल P नंबरचं क्रेस्ट असेल हे P नंबरचं क्रेस्ट इमिट होण्यासाठी लागणारा टाइम जे आहे P इंटू T0 आहे. The source emits its P plus 1th crest when P is an integer that is P equal to 1 to 3 it reaches the listener at time. आता ज्यावेळी P नंबरचं क्रस्ट जे आहे हे P नंबरचं क्रस्ट ज्यावेळी इमिट होईल ते इमिट झालेलं क्रस्ट लिस्नर पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा टाइम जे हा P प्लस 1 जे आपण पहिलं क्रेस्ट इमिट होण्यास लागणारा वेळ T0 होता तसं इथं P नंबरचं जे आहे ते P इंटू T0 येईल प्लस डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी जे आहे हा टाइम जे आहे म्हणजे हे इमिट झालेलं क्रस्ट तिथं पण पोहोचण्यासाठी लागणारा टाइम जे आहे हे डिस्टन्स जे आहे डिस्टन्स D प्लस P VS T0 अपॉन V दॅट इज डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी हे टाइम आहे. हा P नंबरचं क्रस्ट जे आहे हे P नंबरचं क्रस्ट P प्लस 1 नंबरचं क्रस्ट जे आहे हे लिस्नर पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा टाइम जे आहे P प्लस 1 आहे. हेन्स द लिस्नर्स डिटेक्टर काउंट P क्रेस्ट इन द टाइम इंटरवल. आता लिस्नरचं जे त्याच्याकडे जे डिटेक्टर आहे हे काउंट करण्यासाठी त्या डिटेक्टरमध्ये P नंबरचं क्रस्ट जे आहे हे काउंट करण्यासाठी लागणारा टाइम इंटरवल जे आहे हा टाइम इंटरवल P प्लस 1 मायनस T1 मधून P प्लस 1 टाइम जे टोटल टाइम मधून पहिला फर्स्ट टाइम हा मायनस केल्यानंतर हे P नंबरचं क्रस्ट जे आहे हे P नंबरच्या क्रस्ट लागणारा टाइम मिळेल तो P T0 प्लस हे जे आपण इथं काढलेलं आहे P प्लस 1 हे सेम व्हॅल्यू पुट केले P T0 प्लस DP VS T0 अपॉन VS हे सेम आहे यामधून T1 मायनस केले मायनस T1 जे D by V आहे. हेन्स द पिरियड ऑफ वेव्ह इज रेकग्नाइज बाय द लिस्नर इज. आता ह्या वेव्हचा टाइम पिरियड जे हा टाइम पिरियड असा येईल T इक्वल टू P प्लस 1 मायनस T1 अपॉन P. तर हे जे आहे P प्लस 1 मायनस T1 ह्याला P ने डिवाइड केल्यानंतर आपला टाइम पिरियड मिळेल म्हणजे एका क्रस्ट इमिट होण्यास लागणारा वेळ मिळेल आणि हा जे आहे इथं P प्लस 1 व्हॅल्यू पुट केली तर इथं आहे P प्लस 1
-1 ही जी व्हॅल्यू आपण इथं ऑलरेडी काढली ही व्हॅल्यू पुट केली डिवाइड बाय पी आहे. याच्यामध्ये सेपरेट डिवाइड केलं आपण पी नॉटला सेपरेट पी डिवाइड केलं डी बाय पी व्ही आहे पी एस बाय पी व्ही आहे आणखीन डी बाय पी व्ही आहे सेपरेट डिवाइड केल्यानंतर असं इक्वेशन होईल यामध्ये. वरील ठिकाणी आपण इक्वेशन टर्म्स कॅन्सल नंतर फायनल इक्वेशन असं मिळेल टी इक्वल टू टी नॉट प्लस व्ही एस टी नॉट अपॉन व्ही. त्याच्यामध्ये टी नॉट कॉमन घेतल्यानंतर 1 प्लस व्ही एस अपॉन व्ही असं होईल. आणखी क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे व्ही प्लस व्ही एस अपॉन व्ही रेसिप्रोकल घेतल्यानंतर इन्व्हर्ट केल्यानंतर टी जे 1 अपॉन टी होईल टी नॉट जे 1 अपॉन टी नॉट होईल आणि हे जे इन्व्हर्ट केल्यानंतर हे न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर झाल्यानंतर व्ही अपॉन व्ही प्लस व्ही एस आहे. रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड ही फ्रिक्वेन्सी आहे 1 by t is n and 1 by t naught is n naught and this is as it is v by v plus vs where n is frequency recorded by listener. listener न रेकॉर्ड केलेली फ्रिक्वेन्सी n आहे. आणखीन n naught फ्रिक्वेन्सी इमिटेड बाय सोर्स ओरिजिनल फ्रिक्वेन्सी जी आहे सोर्स मधून जे बाहेर पडलेली फ्रिक्वेन्सी आहे ती n naught आहे. If source of sound is moving towards the listener with speed vs called relative approach. Thus in this case आता आपण इथं हा सोर्स जे आहे लिस्नर पासून अवे मूव्ह होतोय असं कन्सिडर करून आपण इक्वेशन ही डिराइव्ह केलं n इक्वल टू n नॉट इंटू ब्रॅकेट v बाय v प्लस vs ब्रॅकेट कंप्लीट. तर या ठिकाणी हा सोर्स आपण लिस्नरकडे मूव्ह होतोय असं जर मानलं तर या केसमध्ये हे जे इक्वेशन आहे n या ठिकाणी फक्त पॉझिटिव्ह जे आहे vs ते निगेटिव्ह येतं vs कारण हा सोर्स लिस्नरकडे मूव्ह होतोय म्हणून इथे मायनस आलेला आहे. यामध्ये n ही त्या लिस्नरला ऑब्झर्व झालेली फ्रिक्वेन्सी आहे एन नॉट ही इथून सोर्स पासून इमिट झालेली ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आहे. त्यामुळं फर्स्ट केस जे ज्यावेळी हा सोर्स अवे मूव्ह होतो लिस्नर पासून त्यावेळी हे व्ही एस पॉझिटिव्ह आहे. ह्या न्यूमरेटरपेक्षा डिनॉमिनेटर जास्त असल्यामुळे हा फॅक्टर जे आहे हा फ्रॅक्शनमध्ये येतो. त्यामुळं ह्या लिस्नरला ऑब्झर्वरला ऐकू आलेली फ्रिक्वेन्सी एन जे ही ओरिजिनल फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी येते. मीन्स ॲपरंट फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी. आणि या केसमध्ये सपोज सोर्स जर आपला लिस्नरकडे मूव्ह होत असेल त्या केसमध्ये इथं मायनस येतं त्यामुळे न्यूमरेटरपेक्षा डिनॉमिनेटर स्मॉल आहे. त्यामुळे ब्रॅकेटचं आन्सर 1 पेक्षा ग्रेटर येतं. त्यामुळं फ्रिक्वेन्सी जे ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी ह्या लिस्नरला ऑब्झर्व होते अपियर होते. ॲपरंट फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी इफ सपोज source is approaching towards listener and if source is moving away from the listener then apparent frequency is less than actual frequency. हे सोर्स मुव्हिंग असेल आणि लिस्नर जर स्टेडी असेल त्या केसमध्ये अशा प्रकारची त्याला ऑब्झर्व झालेली निरीक्षण केलेली फ्रिक्वेन्सी जे ही फ्रिक्वेन्सी इक्वेशन n असं येतं. सेकंड कंडिशन इज लिस्नर अप्रोचिंग अ स्टेशनरी सोर्स विथ वेलॉसिटी vl. लिस्नर जे ऑब्झर्वर जे हा ऑब्झर्वर आता सोर्स जे हा सोर्स स्टेशनरी आहे स्टेशनरी सोर्सकडे मूव्ह होत आहे विथ वेलॉसिटी vl. कन्सिडर अ लिस्नर अप्रोचिंग विथ वेलॉसिटी vl टुवर्ड स्टेशनरी सोर्स s. डायग्राममध्ये पहा हा सोर्स s स्टेशनरी आहे स्टेडी आहे आणि या सोर्सकडे हा लिस्नर जे आहे लिस्नर vl इतक्या वेलॉसिटीने या सोर्सकडे अप्रोचिंग आहे सोर्सकडे येत आहे. या केसमध्ये या लिस्नरला ॲपरंट फ्रिक्वेन्सी जे आहे जी काही फ्रिक्वेन्सी वाटलेली भासलेली आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायची आहे. लेट द फर्स्ट वेव्ह बी इमिटेड बाय द सोर्स ॲट t equal to 0 when the listener was at L1 at an initial distance d from the source. ज्यावेळी सोर्स इथं आहे इमिट झालेल्या वेव्हतून फर्स्ट वेव्ह इमिट केली सोर्सनं ज्यावेळी लिस्नर L1 पोझिशनला होता त्यावेळी सोर्सनं इथून वेव्ह इमिट केलेला आहे वेव्ह निघालेली आहे सोर्स पण हा लिस्नर पण हा सोर्सकडे मूव्ह होत आहे. Let T1 be the instant when the listener receives this wave, this position being L2. आता हा सोर्स मधून मिळालेली इमिट झालेली वेव्ह इकडे पण येत आहे या लिस्नरकडे आणि लिस्नर पण ह्या सोर्सकडे मूव्ह होत आहे. त्यामुळे सोर्स L1 पासून L2 पोझिशनला आल्यानंतर त्याला ती पहिली इमिट झालेली वेव्ह जी आहे ती इथं मिळाली ती ऐकू आली असं आपण समजूया. तर आता ह्या ठिकाणी लिस्नर L2 पोझिशन आलेला आहे L1 पासून L2 पोझिशन आलेला आहे आणि त्यावेळी ही पहिली वेव्ह जी इमिट झाली ती त्या ठिकाणी आलेली आहे आणि या L2 पोझिशनला ह्या लिस्नरला ती वेव्ह ऐकायला मिळालेली आहे जी पहिली वेव्ह इथून निघाली होती ती.
ड्युरिंग टाइम T1 द लिस्नर ट्रॅव्हल्स डिस्टन्स VL T1 टुवर्ड्स द स्टेशनरी सोर्स. T1 इतक्या वेळामध्ये त्याला VO ऐकायला मिळालं आहे, पण तेवढ्याच वेळामध्ये हा लिस्नर जे आहे L1 पासून L2 या पोझिशनला मूव्ह झालेला आहे आणि हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे डिस्टन्स VL T1 इतकं आहे. स्मॉल T1 जे आहे स्मॉल T1 वेळानंतर हे इथून निघालेली वेव्ह जे आहे ज्यावेळी पहिली वेव्ह इमिट झाली ती वेव्ह T1 इतक्या वेळानंतर ह्या लिस्नरला ऐकू झालेलं आहे, पण तेवढ्याच टाइममध्ये हा लिस्नर जे आहे L1 पासून L2 पोझिशन आला आणि हे अंतर आहे VL T1 आहे. वेलॉसिटी टू टाइम डिस्टन्स असतं. त्यामुळं इन दिस टाइम द साऊंड वेव्ह ट्रॅव्हल डिस्टन्स D मायनस VL T1 विथ स्पीड V. आता हा लिस्नर पहिला L1 पोझिशनला होता, हे अंतर D होतं, पण आता हा L2 पोझिशन आलेला आहे. त्यामुळे हे डिस्टन्स जे आहे VL T1 यातून वजा केलं D मधून तर राहिलेलं डिस्टन्स जे आहे D मायनस VL T1 इतकं येतं. म्हणजे संपूर्ण ह्या D डिस्टन्स मधून VL T1 इतकं डिस्टन्स वजा केल्यानंतर हे जे डिस्टन्स आहे इतकं D मायनस VL T1 इतकं डिस्टन्स येतं. आता या ठिकाणी लिस्नर आलेलं आहे. लिस्नरला ही पहिली वेव्ह इथं या ठिकाणी ऐकू आलेली आहे आणि त्याला लागलेला टाइम T1 आहे. तर हा टाइम T1 जे आहे हा टाइम पहिली वेव्ह जे आहे ही इमिट झालेली तर त्या लिस्नरला ऐकायला मिळाला तो वेळ जे आहे T1 डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी डिस्टन्स जे आहे D मायनस VL T1 अपॉन व्हेलॉसिटी V. हे रिअरेंज करून टर्म्स आपण सॉल्व्ह केल्यानंतर D बाय V प्लस VL येतं. दिस इज टाइम रिक्वायर्ड टू रीच दिस फर्स्ट वेव्ह टुवर्ड्स लिस्नर T1. Second wave is emitted by source at t equal to T naught, the time period of the wave emitted by the source. आता T naught इतक्या टाइम नंतर सेकंड वेव्ह पण इमिट झाले समजू, कारण T naught हा टाइम पिरियड आहे, त्यामुळे पहिल्या वेव्ह नंतर दुसरी वेव्ह इमिट झाले, टाइम पिरियड नंतर दुसरी वेव्ह इमिट होईल. मग दुसरी वेव्ह इमिट झालेली आहे T naught टाइम नंतर. लेट T2 बी द इन्स्टंट व्हेन द लिस्नर रिसिव्ह द सेकंड वेव्ह. आता दुसरी वेव्ह इमिट झालेली आहे, दुसरी वेव्ह त्या लिस्नर पर्यंत जायला लागणारा वेळ आपण त्याला T2 मानूया. तर ड्युरिंग टाइम T2 द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द लिस्नर इज VL T2. तेवढ्या वेळेमध्ये हा लिस्नर पण इकडे सोर्सकडे येणार आहे, त्यामुळे T2 इतक्या टाइममध्ये लिस्नरनं डिस्टन्स जे कव्हर केले ते VL T2 इतकं असेल. Thus the distance to be traveled by the second by the sound to reach the listener is then D minus VL T2. आता हे संपूर्ण D होतं डिस्टन्स, पण त्या T2 इतक्या टाइममध्ये लिस्नर हा इकडे पुढे आलेला आहे VL T2 इतकं डिस्टन्स, त्यामुळे ते वजा केल्यानंतर D मधनं VL T2 वजा केल्यानंतर रिमेनिंग डिस्टन्स जे हे डिस्टन्स T2 टाइमनं कव्हर केलेलं आहे त्या साऊंड वेव्हनं. साऊंड ट्रॅव्हल्स दिस डिस्टन्स विथ स्पीड V इन टाइम D मायनस VL T2 बाय V. तर हे एवढं अंतर जे आहे इथून हे त्या लिस्नरची पोझिशन आता वेगळी असेल, यामध्ये दाखवलेलं नाही. त्या ठिकाणी ही वेव्ह पोहोचलेली आहे एवढ्या वेळामध्ये त्या लिस्नरपर्यंत. However, this time should be counted after T naught as the second wave was emitted at T equal to T naught. तर ही वेव्ह जे आहे हा टाइम T naught नंतर काउंट करायचा आहे, कारण T naught इतका टाइम नंतर ती वेव्ह तयार झाली आणि त्याच्यानंतर त्याचा मुवमेंट चालू झालेला आहे, त्यामुळे त्यामध्ये त्या टाइममध्ये हा टाइम ऍड करायला पाहिजे. त्यामुळे T2 जे आहे T naught प्लस D मायनस VL T2 बाय V इतका येईल टाइम, कारण T naught वेळानंतर ती सेकंड वेव्ह तयार झालेली आहे आणि त्यानंतर मग ते त्याचं मुवमेंट चालू झालेलं आहे, त्यामुळे तो वेव्ह यामध्ये ऍड करावा लागेल. म्हणजे T2 इतक्या वेळानंतर सेकंड वेव्ह जी इमिट झालेली आहे ती सेकंड वेव्ह ह्या लिस्नरपर्यंत ऐकू आलेला आहे, हा टाइम T2 आहे. आता यामध्ये आपण हे जर टर्म्स रिअरेंज केल्यानंतर इक्वेशन जर आपण फॉर्म केलं तर हे T2 इक्वल टू V T naught प्लस D बाय V प्लस VL असं होईल. सिमिलरली फॉर थर्ड ज्यावेळी वेव्ह इमिट होईल ती वेव्ह ह्या लिस्नर पर्यंत रिच होण्यास लागणारा टाइम T3 जे आहे पहिल्या दोन इक्वेशन वरून आपण 2 इंटू T naught प्लस D मायनस VL T3 अपॉन V आपण ऑलरेडी इक्वेशन T2 चे आहे त्या सिमिलॅरिटी वरून आपण इथे इक्वेशन घेतलं आहे. हे टर्म्स रिअरेंज केल्यानंतर 2V T naught प्लस D बाय V प्लस VL T3. एक्सटेंडिंग दिस आर्ग्युमेंट टू P प्लस 1 वेव्ह वी कॅन राईट. आता जसं थर्ड वेव्ह इमिट झाल्यानंतर थर्ड वेव्ह रिच होण्यासाठी लिस्नरपर्यंत लागणारा टाइम T3 आहे, तशी P प्लस 1 वेव्ह इमिट झाल्यानंतर ती वेव्ह लिस्नरपर्यंत रिच होण्यासाठी लागणारा टाइम जे P प्लस 1 हा 2 T naught प्लस D मायनस VL P प्लस 1 बाय V इथं P T naught आहे. त्यानंतर हे टर्म्स रिअरेंज केल्यानंतर 2 इथं जे आहे इथं 2 साठी 2 होतं, इथं P साठी P आले P V T naught प्लस D बाय V प्लस VL. Time duration between instances of receiving successive wave is the observed or recorded period T.
तर दोन सक्सेसिव्ह वेव्ह मधला पिरियड जे आहे हा टाइम पिरियड कॅपिटल टी असतो, तर पी इंटू टी जे आहे हे पी टी पी प्लस वन मायनस टी वन हे मायनस केल्यानंतर पी टी वन येतं, पी टी येतं. मग हे टी पी प्लस वन ही व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी काढलेली आहे इथं, पी व्ही टी नॉट प्लस डी बाय व्ही प्लस व्ही लिहित आहे, मायनस टी वन जे टी वन पण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे, डी बाय व्ही प्लस व्ही एल पी टी हे मायनस केल्यानंतर पी व्ही टी नॉट बाय व्ही प्लस व्ही एल इतकं येतं. कॅपिटल टी टाइम पिरियड जे आहे हा व्ही पी ने डिवाइड केल्यानंतर ह्याला पी ने डिवाइड केल्यानंतर हे इक्वेशन पी कॅन्सल होतं, व्ही टी नॉट बाय व्ही प्लस व्ही एल हा कॅपिटल टी टाइम आहे. दोन सक्सेसिव्ह वेव्ह मधला पिरियड जे आहे टाइम पिरियड कॅपिटल टी, टी इक्वल टू टी नॉट इंटू ब्रॅकेट हा टी नॉट कॉमन घेतलं इथं, व्ही बाय व्ही प्लस व्ही एल. रेसिप्रोकल घेतल्यानंतर वन बाय टी इक्वल टू वन बाय टी नॉट व्ही प्लस व्ही एल बाय व्ही, हे रेसिप्रोकल उलट झालेलं इन्व्हर्ट झालेलं आहे. वन बाय टी जे हे एन येतं, वन बाय टी नॉट जे एन नॉट आणि हे ॲज इट इज आहे व्ही प्लस व्ही एल बाय व्ही. दिस इज हर्ड फ्रिक्वेन्सी, दिस इज ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी. एन ही त्याला इक्वल फ्रिक्वेन्सी आहे, एन नॉट ही ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी आहे. व्ही प्लस व्ही एल बाय व्ही म्हणजे हा लिस्नर जे आहे, लिस्नर ज्यावेळी अप्रोचिंग असेल सोर्सकडे त्यावेळी त्याला इक्वल फ्रिक्वेन्सी जे आहे ही फ्रिक्वेन्सी हे बघा व्ही प्लस व्ही एल हा न्युमरेटर ग्रेटर आहे, डिनॉमिनेटर स्मॉल आहे, त्यामुळे ही वन पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू येते, त्यामुळे ही व्हॅल्यू जास्त येते. आणखीन त्याला इक्वल फ्रिक्वेन्सी जास्त फ्रिक्वेन्सी ऐकू येते, ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी ऐकू येते ज्यावेळी लिस्नर जे हा लिस्नर अप्रोचिंग टुवर्ड्स सोर्स असतो. थर्ड केस आहे बोथ सोर्स अँड लिस्नर आर मुव्हिंग. आता दोन्ही सोर्स पण आणखी लिस्नर पण जर मोशनमध्ये असतील, मुव्हिंग असतील, त्यावेळी अपरंट फ्रिक्वेन्सी जी आहे ती त्याला फ्रिक्वेन्सी वाटलेली भासलेली ऐकवलेली फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण फ्रिक्वेन्सी आपण वरील दोन्ही केसच्या सिमिलॅरिटीवरून काढू शकतो. त्यामध्ये इन जनरल वेन बोथ द सोर्स अँड लिस्नर आर इन मोशन वी कॅन राईट द ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी. त्याला ऑब्झर्व झालेली फ्रिक्वेन्सी इक्वेशन आपण अशा प्रकारे लिहू शकतो, एन इक्वल टू एन नॉट व्ही प्लस ऑर मायनस व्ही एल अपॉन व्ही मायनस प्लस व्ही एस. आता व्ही वेलॉसिटी ऑफ सोर्स आहे, साऊंड आहे, व्ही एल वेलॉसिटी ऑफ लिस्नर, वेलॉसिटी ऑफ सोर्स व्ही एस आहे, एन नॉट ही ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आहे, एन ही ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी आहे, अपरंट फ्रिक्वेन्सी आहे, ऐकवलेली फ्रिक्वेन्सी वाटलेली भासलेली फ्रिक्वेन्सी आहे. Where the upper sign in both number numerator and denominator should be chosen during relative approach while lower side should be chosen during relative residues. म्हणजे दोन्ही सोर्स जे आहेत अप्रोचिंग असेल त्यावेळी अप्पर साइन्स म्हणजे ह्यामधलं पॉझिटिव्ह ह्यामधलं निगेटिव्ह घ्यायचं आहे, आणि रेसिड्यूज म्हणजे दोन्ही एकमेकापासून दूर चालले असतील त्यावेळी हे निगेटिव्ह वरच्या केसमध्ये न्युमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही सोर्स आणखी लिस्नर ज्यावेळी अप्रोचिंग असेल, दोन्ही एकमेकाकडे जवळ येत असतील किंवा दूर जात असतील त्यावेळी त्या केसमध्ये हे इक्वेशन आपण वापरू शकतो. दोन्ही जर सोर्स जर एकमेकात जवळ येत असतील तर इथं हे पॉझिटिव्ह येतं, डिनॉमिनेटरला निगेटिव्ह येतं, त्यामुळे हा फॅक्टर 1 पेक्षा ग्रेटर येतो, त्यामुळे त्याला ऑब्झर्व झालेली फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी असते. दोन्ही एकमेकापासून दूर जातील त्यावेळी हे न्युमरेटरला मायनस आहे, डिनॉमिनेटरला प्लस येतं, त्यामुळे न्युमरेटर हा छोटा आहे, डिनॉमिनेटर मोठा होतो, त्यामुळे हे हा फॅक्टर फ्रॅक्शनमध्ये येतो, त्यामुळं फ्रिक्वेन्सी कमी होते, त्यामुळं दोन्ही एकमेकापासून दूर जाते, त्याला ऑब्झर्व झालेली फ्रिक्वेन्सी कमी ऐकू येते ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सीपेक्षा. अशा पद्धतीने आपण 3 केस पाहिल्या, सोर्स स्टेडी, लिस्नर ऑब्झर्वर जे मुव्हिंग, लिस्नर ऑब्झर्वर स्टेडी असेल, सोर्स मुव्हिंग असेल किंवा दोन्ही पण मुव्हिंग असतील, तर अशा 3 प्रकारच्या केस आपण यामध्ये पाहिल्यात. तर तिन्ही केसमध्ये त्याला इक्वलेली ऑब्झर्व झालेली फ्रिक्वेन्सी कशा प्रकारे चेंज होते त्याची आपण इक्वेशन पाहिलीत. इलिस्ट्रेशन हे आता आपण उदाहरणासहित पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कन्सिडर अन ऑब्झर्वर ऑर लिस्नर अँड अ सोर्स मुव्हिंग विथ रिस्पेक्टिव्ह व्हेलॉसिटीज VL अँड VS अलॉंग द सेम डायरेक्शन. तर एकाच दिशेमध्ये एकाच डायरेक्शनमध्ये लिस्नर जे आहे VL इतक्या व्हेलॉसिटी, सोर्स जे आहे VS इतक्या वेगानं मूव्ह होत आहे. इन दिस केस लिस्नर इज अप्रोचिंग द सोर्स विथ वेलॉसिटी VL. आता यामध्ये लिस्नर जे आहे जो ऑब्झर्व करणारा फ्रिक्वेन्सी आहे तो अप्रोचिंग आहे, सोर्सकडे मूव्ह होत आहे, ज्याच्यापासून साऊंड इमिट होतं तिकडे मूव्ह होत आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर सोर्स इज मुव्हिंग ऑर नॉट. सोर्स मूव्ह आहे की नाही ह्याच्याशी इरिस्पेक्टिव्ह आहे, पण लिस्नर मात्र अप्रोचिंग आहे सोर्सकडे VL इतक्या वेगानं. तर thus the upper that is positive sign should be chosen for numerator. न्युमरेटरसाठी हे पॉझिटिव्ह साइन येईल अप्रोचिंग असल्यामुळं. However, the source is moving with VS away from the listener irrespective of the listener motion. लिस्नर मुव्हिंग असेल किंवा नसेल, पण सोर्स मात्र VS हा VS इतक्या वेगानं अवे जर मूव्ह असेल तर डिनॉमिनेटर जे आहे
लोअर साइन इन द डिनॉमिनेटर विच इज पॉझिटिव्ह हॅज टू बी चोजन. तर डिनॉमिनेटर मध्ये हे पॉझिटिव्ह साइन येतं, त्यामुळे इक्वेशन जे आहे इक्वेशन असं होईल एन इक्वल टू एन नॉट. न्यूमरेटरला पण पॉझिटिव्ह साइन येईल व्हीएलचं आणि डिनॉमिनेटरला व्हीएसचं पण पॉझिटिव्ह साइन येईल. त्यामध्ये 3 केसेस होतील. पहिली केस जे आहे जर व्हीएल इक्वल टू व्हीएस असेल, सोर्स आणखीन लिस्नर जे आहे ह्या दोघांचे पण वेग सेम असेल, व्हेलॉसिटी सेम असेल, तर हा फॅक्टर 1 येतो, त्यामुळे एन इक्वल टू एन नॉट येतं. म्हणजे ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी जे आहे ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी आणखी ओरिजिनल फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी दोन्ही एकच असतात. तर ह्या केसमध्ये दस देर इज नो डॉपलर शिफ्ट ॲज देर इज नो रिलेटिव्ह मोशन इवन इफ बोथ आर मूव्हिंग. जरी दोन्ही मोशनमध्ये असतील तर यामध्ये डॉपलर शिफ्ट जे आहे डॉपलर इफेक्ट ह्यामध्ये ऑब्झर्व होत नाही. दोन्ही सेम स्पीड असतील तर एकाच डायरेक्शनमध्ये जात असतील तर. केस 1. केस 2 आहे इफ व्हीएल ग्रेटर दॅन व्हीएस, लिस्नरचं स्पीड जे आहे व्हेलॉसिटी ग्रेटर असेल सोर्सपेक्षा, तर न्यूमरेटर विल बी ग्रेटर, दॅट इज एन ग्रेटर दॅन एन नॉट. This is because there is relative approach as the listener approaches the source faster and the source is receding at slower rate. सोर्स हा स्लो रेटनं जात आहे, लिस्नर जे आहे फास्टर स्पीडनं अप्रोचिंग आहे सोर्सकडे. त्यामुळे काय होतं, ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी आहे ही ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी आहे नॅचरल फ्रिक्वेन्सी. त्याला ऐकायला फ्रिक्वेन्सी जास्त फ्रिक्वेन्सी ऐकायला सारखी वाटते ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सीपेक्षा. सोर्स हा अप्रोचिंग असल्यामुळे फास्ट स्पीडनं. थर्ड केस जे आहे व्ही एल लेस दॅन व्ही एस, लिस्नरचं स्पीड कमी असेल सोर्सपेक्षा, तर एन लेस दॅन एन नॉट ॲज नाव देर इज रिलेटिव्ह रेस्यूड, सोर्स रेस्यूड फास्टर, लिस्नर अप्रोचेस स्लो. लिस्नर अप्रोचिंग आहे पण स्लोअर आहे, पण सोर्स मात्र फास्टर स्पीडनं रेस्युडिंग होत आहे, अवेम होत आहे. त्यामुळं ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी जे आहे त्याला ऐकायला फ्रिक्वेन्सी जे आहे ॲपरंट फ्रिक्वेन्सी जी आहे ही कमी असते ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सीपेक्षा. ह्या आपण वेगवेगळ्या केसेस आपण उदाहरणासह पाहिल्यात. कॉमन प्रॉपर्टीज बिटवीन डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड अँड लाईट. आता डॉपलर इफेक्ट दोन्हीमध्ये पण, लाईट वेव्हमध्ये पण आणखी साऊंड वेव्हमध्ये पण होत असतो. त्यामध्ये काही कॉमन जे प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी आपण इथं पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी जी आहे, wherever there is relative motion between listener and source, the recorded frequency is different than the emitted frequency. जोपर्यंत दोन्हींच्या मध्ये सोर्समध्ये आणखीन लिस्नर जे ह्याच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असते तोपर्यंत हा इफेक्ट ऑब्झर्व होतो. म्हणजेच काय, रेकॉर्डेड फ्रिक्वेन्सी आणखीन ओरिजिनल फ्रिक्वेन्सी जे आहे ह्यामध्ये फरक असतो. सेकंड बी जे रेकॉर्डेड फ्रिक्वेन्सी इज हायर दॅन इमिटेड फ्रिक्वेन्सी इफ देर इज रिलेटिव्ह अप्रोच. सोर्स आणखीन लिस्नर जे आहे हे दोन्हीमध्ये अप्रोच असतील, दोन्ही एकमेकांना जवळ येत असतील, त्यावेळी रेकॉर्डेड फ्रिक्वेन्सी असते ही हायर असते ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सीपेक्षा, इमिटेड फ्रिक्वेन्सीपेक्षा. सी जे रेकॉर्डेड फ्रिक्वेन्सी इज लोअर इफ देर इज रिलेटिव्ह रेस्यूड्स. म्हणजे सोर्स आणखीन लिस्नर जे आहे ऑब्झर्वर जे आहे हे दोन्ही एकमेकापासून दूर होत असतील, रेस्यूड्स असतील, त्यावेळी रेकॉर्ड केलेली फ्रिक्वेन्सी असते ही लोअर असते ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सीपेक्षा. If VL, that is velocity of listener, or VS, that is velocity of source, are much smaller than wave speed, we can use VR as relative velocity. In this case, using this equation, n equal to n naught into bracket 1 plus VR by V. जर ह्या दोन्ही velocity जे आहेत ह्या फार कमी असतील velocity of wave पेक्षा, तर आपण ह्यासाठी आपण relative velocity मानून VR, तर हे इक्वेशन असं होईल n equal to n naught 1 plus VR by V असं इक्वेशन होतं, चेंजेस होतं इक्वेशन मध्ये. E आहे if velocities of source and observer, that is listener, are not along the same line, their respective components along the line joining them should be chosen for longitudinal Doppler effect and the same mathematical treatment is applicable. जर एकाच लाईन मध्ये नसतील सोर्स आणि लिस्नर, तर त्यांचे जे कंपाऊंड्स आहेत ते कंपाऊंड्स आपण त्या लाईन मध्ये कन्सिडर करून सेम इक्वेशन आपण यामध्ये वापरू शकतो. आपण लॉन्जिट्युडनल डॉपलर इफेक्ट असं म्हणतात. नेक्स्ट वन इज मेजर डिफरन्सेस बिटवीन डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड अँड लाईट. आता डॉपलर इफेक्ट जे साऊंड मधील आणखी लाईट मध्ये ह्यामध्ये काय फरक आहे ते आपण इथं पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे ॲज द स्पीड ऑफ लाईट इज ॲब्सोल्यूट, ओनली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन द ऑब्झर्वर अँड सोर्स मॅटर्स, दॅट इज हू इज इन मोशन इज नॉट रिलेव्हंट. तर लाईटच्या केसमध्ये स्पीड ॲब्सोल्यूट असल्यामुळं ऑब्झर्वर मुव्हिंग आहे काय सोर्स मुव्हिंग आहे हे इंडिपेंडंट असतं. फक्त दोन्हींच्या मध्ये रिलेटिव्ह स्पीड जे आहे रिलेटिव्ह स्पीड फक्त इम्पॉर्टंट असतं लाईटच्या डॉपलर इफेक्टमध्ये. क्लासिकल अँड रिलेटिव्हिस्टिक्स डॉपलर इफेक्ट आर डिफरंट इन केस ऑफ लाईट. तर लाईटच्या केसमध्ये क्लासिकल आणखी रिलेटिव्हिस्टिक्स डॉपलर इफेक्ट जे हे दोन्ही वेगवेगळे असतात, पण व्हाईल इन केस ऑफ साऊंड इट इज ओनली क्लासिकल. तर साऊंडच्या केसमध्ये फक्त हा क्लासिकल डॉपलर इफेक्ट असतो. फॉर ऑब्टेनिंग एक्झॅक्ट डॉपलर शिफ्ट
फॉर साऊंड वेव्स इट इज ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट टू नो हू इज इन मोशन. तर साऊंडमधला डॉपलर इफेक्ट आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर सोर्स मुव्हिंग आहे काय, ऑब्झर्वर मुव्हिंग आहे हे इम्पॉर्टंट असतं यामध्ये, प्लस रिलेटिव्ह मोशन. D. If wind is present, its velocity alters the speed of sound and hence affects the Doppler shift. जर आपण विंड कॉन्स्टंट आहे, मीडियम कॉन्स्टंट आहे असं कन्सिडर करून आपण इक्वेशन काढलं आहे, पण जर विंड जर मोशनमध्ये असेल त्यामध्ये पण डॉपलर शिफ्टमध्ये थोडासा चेंज होतो आणि त्यासाठी इन दिस केस कॉम्पोनंट ऑफ द विंड वेलॉसिटी VW इज चूजन अलॉंग द लाईन जॉइनिंग सोर्स अँड ऑब्झर्वर. त्यामध्ये सोर्स आणि ऑब्झर्वरच्या लाईनच्या डायरेक्शनमध्ये हा विंड व्हेलॉसिटी आहे, ही विंड व्हेलॉसिटी कन्सिडर करावी लागते. त्यामध्ये पण वेगवेगळे केसेस बघा. पहिली केस आहे दिस इज टू अल्जेब्रिकली ॲडेड विथ द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, हेन्स V इज टू बी रिप्लेस्ड बाय V प्लस और मायनस VW इन ऑल द अबव एक्सप्रेशन्स. वरील जे आपण एक्सप्रेशन डिटरमाइन केले आहेत, कॅल्क्युलेशन केले आहेत, त्यामध्ये V प्लस और मायनस VW करावं लागेल. पॉझिटिव्ह साईन टू बी यूज्ड इफ V अँड VW आर अलॉंग द सेम डायरेक्शन, म्हणजे सोर्स साऊंडचं डायरेक्शन जे आहे, साऊंड वेव्हची मुव्हिंग डायरेक्शन आणखीन विंड डायरेक्शन सेम असेल तर हे प्लस घ्यावं लागेल. रिमेंबर दॅट V इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड ऑलवेज फ्रॉम सोर्स टू लिस्नर. निगेटिव्ह साईन इज टू बी यूज्ड इफ V अँड VW आर ऑपोजिट डायरेक्शन, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आणखीन विंड व्हेलॉसिटी ऑपोजिट असेल तरी निगेटिव्ह साईन घ्यायला लागेल. आणि V मात्र इथं ऑलवेज पॉझिटिव्ह असतं आणि यामध्ये सोर्स आणि ऑलवेज फ्रॉम सोर्स टू लिस्नर हे आपण डायरेक्शन घेतो, कन्सिडर करतो. हे डिफरन्स आहेत लाईट इफेक्टमध्ये आणखीन लाईटमध्ये आणि साऊंडमध्ये असणारा डॉपलर इफेक्टमधील. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज and for other videos see description box of this video and don't forget to subscribe, like and share.